मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुणे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे। या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणत या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली। बिहारमध्ये विधानसभेसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर 2025 रोजी 2 टप्प्यामध्ये मतदान झालं। या निवडणुकीत मुख्य लढत एनडीए आणि महाआघाडीमध्ये असून मतमोजणीनुसार एनडीए आघाडीवर तर महाआघाडी पिछाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। बिहारच्या डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास, मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला विश्वास। खाकी उतरवून खादी घातली, महाराष्ट्राच्या सुपुत्राला बिहारमध्ये दणका। कारण अररिया आणि जमालपूर या दोन्ही मतदारसंघातून शिवदीप लांडे पिछाडीवर आहेत। सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर विजय। बिहारची सर्वात तरुण उमेदवार सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर विजय। बिहारमध्ये एनडीएची बहुमताकडे वाटचाल तर मुंबईत भाजपाच्या जल्लोषाला सुरुवात।